एसटी महामंडळाने लागू केले 5 कडक नियम। एसटीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना अर्जंट सूचना। आता हे कागदपत्र नसेल तर एसटीमधून प्रवास करता येणार नाही। संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व एसटी प्रवाशांसाठी 5 नियम पाळणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे। आता जर हे नियम पाळले नाही तर तुम्हाला एसटीतून उतरवून दिलं जाईल। होय, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने 5 असे नियम जाहीर केले आहेत की ज्याचं पालन केल्याशिवाय एसटीमध्ये बसता येणार नाही, एसटीमध्ये प्रवास करता येणार नाही। या नियमांतर्गत एक असं कागदपत्र आहे ते तुम्हाला तुमच्या समोर तुमच्या बरोबर ठेवावं लागणार आहे। हे कागदपत्र कंडक्टरने मागितल्यावर जर तुम्ही दाखवलं नाही तर तुम्हाला एसटी मधून अर्ध्या रस्त्यात उतरवून दिलं जाईल। जरी तुम्ही पूर्ण पैसे दिलेले असले तरी कंडक्टर तुम्हाला चालू बसमधून खाली उतरवून देऊ शकतो आणि जर तुम्ही त्याच्यासोबत वाद घातला तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल। आता ज्या महिला 50% तिकीट म्हणजेच हाफ तिकिटावर प्रवास करत होत्या त्याही महिलांची सवलत बंद होणारा पहिला नियम या नियमांमधला आहे। आता जर तुम्ही महिला असाल आणि जर तुम्ही हाफ तिकिटावर प्रवास करत असाल आणि जर तुम्ही हा पहिला नियम पाळला नाही तर तुमचा हाफ तिकीट रद्द होणार आहे। तर दुसरा नियम हा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, जे ज्येष्ठ नागरिक हाफ तिकिटावर प्रवास करतात। तर तिसरा नियम हा 75 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी आहे की ज्यांचं पूर्ण तिकीट मोफत असतं। तर चौथा आणि पाचवा नियम हा सगळ्या प्रवाशांसाठी आहे। पहा, हे जे नियम आहेत हे जर पाळले नाहीत तर नुसता दंड होणार नाही पण कायदेशीर कारवाई देखील होणार आहे। आता तुम्ही कोणीही असाल, तुम्ही महिला पुरुष असाल, ज्येष्ठ नागरिक असाल किंवा लहान मुले जरी असाल तरीही तुम्हाला हे नियम लागू होणार आहेत। जर तुम्ही एसटीने कुठे लग्नाला किंवा कामधंद्यासाठी पाहुण्याकडे जाण्यासाठी प्रवास करत असाल किंवा रोजच नोकरीसाठी जात असाल तर हे 5 नियम कान देऊ नये का? कारण 2 अशी कागदपत्रे सरकारने तुमच्याकडे ठेवायला सांगितली आहेत। ती जर कागदपत्रे नसतील तर तुमचा एसटीतला प्रवास कायमचा बंद होऊ शकतो। एसटीत बसण्यासाठी आता 5 मोठ्या अटी बंधनकारक झाल्या आहेत। काही खास कागदपत्रे सोबत ठेवणं सक्तीचं आहे, नाहीतर पूर्ण पैसे भरूनही प्रवास करता येणार नाही। पहा, जे लोक हुज्जत घालतील, जे लोक नियम पाळणार नाहीत तर त्या लोकांना भर रस्त्यात उतरवून देण्याचा आदेश देखील देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे हे 5 नियम आजपासून अतिशय कडकपणे पाळले जाणार आहेत। जे प्रवासी सवलतीचा फायदा घेत होते, ज्यात म्हातारी माणसे आणि 50% सवलत घेणाऱ्या महिला आहेत, तसेच जे पूर्ण तिकीट काढतात किंवा पास वापरतात त्या सर्वांना ही नियम लागू आहेत। नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना प्रवासाला साफ मनाई केली जाईल। कुणी शहाणपणा करून बसमध्ये बसलंच तर त्यांना अर्ध्या वाटेत उतरवलं जाईल। जास्त वाद घातल्यास त्यांची रवानगी थेट पोलीस ठाण्यात होईल। ही खूप महत्त्वाची सूचना एसटी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे। आधी कसंही चालायचं, कुणीही कुठूनही चढायचं उतरायचं, पण आता शिस्त पाळावीच लागेल। आता महामंडळाच्या प्रत्येक गाडीला हे 5 नियम लागू आहेत। तुम्ही साध्या लालपरीत असाल, शिवशाहीत असाल, शिवाई, निमाराम किंवा कोणत्याही सरकारी बसमध्ये असाल तर नियमाच्या चौकटीत राहूनच प्रवास करावा लागेल। अन्यथा पैसे खर्च करूनही अपमान सोसून खाली उतरावं लागेल। तुमचा ओरिजिनल पास सुद्धा रद्द होऊ शकतो। तुम्ही नियम मोडले तर ड्रायव्हर आणि कंडक्टर तुम्हाला खाली उतरवायला समर्थ आहेत। गडबड केल्यास पोलीस कारवाईचे स्पष्ट आदेश दिले गेले आहेत। आता ज्या प्रवाशांवर बंदी घातली आहे ते 4 खास प्रकारचे लोक आहेत। यात काही विशिष्ट महिला, काही पुरुष आणि अशा ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे ज्यांनी सवलतीचा चुकीचा फायदा घेतलाय। म्हाताऱ्या माणसांना सध्या 50% सवलत मिळते। महिलांना सुद्धा अर्ध्या किमतीत प्रवासाची सोय आहे। या सवलतीमुळे बसमधील गर्दी अतोनात वाढलीये, बायकांची संख्या अचानक वाढलीये आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणात फिरत आहेत। या गर्दीमुळे काही गंभीर प्रॉब्लेम तयार होत आहेत, म्हणूनच हे नवीन निर्बंध आले आहेत। आता 2 प्रमाणपत्रे जवळ ठेवणं गरजेचं आहे। जे लोक ही कागदपत्रे दाखवणार नाहीत त्यांना प्रवासाची संधी नाकारली जाईल। कागदपत्रे नसताना नियम मोडले तर त्यांना मध्येच कुठेतरी उतरवून दिलं जाईल। जर तुम्ही बसने जाणार असाल तर हे 5 नियम जाणून घेणं तुमच्या फायद्याचे आहे, कारण आजवर तुम्हाला ही कागदपत्रे तयार ठेवायला सांगितले होते। प्रवासासाठी ही 2 कागदपत्रे तुमची ओळख पटवण्यासाठी खूप महत्त्वाची आहेत। ती नसतील तर प्रवासापासून वंचित राहावं लागेल। पास असणाऱ्यांचा पास रद्द होऊ शकतो। ज्यांनी ॲडव्हान्स बुकिंग किंवा ऑनलाईन तिकीट काढलंय त्यांचे तिकीट सुद्धा बाद होऊ शकतं। या 5 नियमांपैकी 4 नियम खूपच कडक आहेत, पण 5वा नियम तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। 5व्या नियमामुळे पुरुषांना एक खास फायदा मिळणार आहे। तर ते नियम कोणते, कोणती 2 कागदपत्रे हवीत, कुणाला प्रवासापासून अडवलं जाईल आणि महिलांना का उतरवलं जाईल याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एसटी प्रशासनाने राज्यातील प्रवाशांसाठी 5 मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे आता काही लोकांना बसमध्ये उभंही राहता येणार नाही। 2 कागदपत्रांच्या चेकिंग नंतरच प्रवासाची परवानगी दिली जाईल। नियम मोडला तर गाडीतून बाहेर काढलं जाईल आणि पैसेही परत मिळणार नाहीत। यातले पहिले 4 नियम कडक असले तरी 5वा नियम पुरुषांसाठी मोठी संधी आहे। पुरुषांच्या फायद्याचा हा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका, पण त्याआधी हे 4 महत्त्वाचे नियम नीट समजून घ्या। पहिला नियम महिलांसाठी आहे।
ज्यांना 50% सवलत मिळते. आता ज्या महिला अर्ध्या तिकिटात फिरतात त्यांच्यासाठी नियम क्रमांक 1 बदलला आहे. पूर्वी फक्त म्हाताऱ्या माणसांना अर्ध तिकीट असायचं, पण वर्षापासून महिलांनाही ही सूट मिळतेय. अनेक महिलांना यातले बारकावे ठाऊक नाहीत, ज्यामुळे त्यांना प्रवासातून बाहेर काढलं जाऊ शकतं किंवा त्यांचा सवलतीचा हक्क नाकारला जाऊ शकतो. सरकारने महिलांच्या अर्ध्या तिकिटासाठी पहिला महत्त्वाचा नियम सांगितला आहे. ही सवलत आधी संपूर्ण राज्यात चालू होती. कुठेही जा, महिलांना 50% सूट मिळायची. पण आता यात थोडा बदल झालाय. ही सवलत फक्त महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतच मिळेल. तुम्ही राज्याच्या आत पुणे, मुंबई, सातारा अशा कोणत्याही 36 जिल्ह्यांत फिरा, तुम्हाला अर्ध तिकीट लागेल. पण राज्याची बॉर्डर ओलांडली की तुम्हाला पूर्ण पैसे मोजावे लागतील. अशावेळी कंडक्टरशी वाद घातला तर पोलीस कारवाई होऊ शकते. उदाहरणार्थ, शहरी ट्रान्सपोर्टसाठी काही ठिकाणी सवलत बंद केली आहे. जर तुम्ही कल्याण ठाणे, ठाणे पनवेल किंवा पुणे पिंपरी चिंचवड अशा सिटी बसने जात असाल तर तुम्हाला 100% तिकीट दर द्यावा लागेल. ऑनलाईन बुकिंग केल्यास त्यावर कोणतीही एक्स्ट्रा सवलत किंवा रिफंड मिळणार नाही. आता या बदललेल्या नियमांमुळे महिलांनी कंडक्टरशी भांडू नये, नाहीतर कारवाई होऊन एसटी प्रवास कायमचा बंद होऊ शकतो. आता यातला दुसरा नियम लहान मुलांसाठी आहे. सगळ्यात आधी लहान मुलांच्या प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर आता फक्त तोंडी शब्दावर विश्वास ठेवला जाणार नाही. आधी कसं व्हायचं, पोरगं अजून लहानच आहे असं म्हणून अनेक जण 50% तिकीट वाचवायचे. पण आता 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी सवलत हवी असेल तर आधार कार्ड सोबत असणंच पाहिजे. वयाबद्दल खोटं बोलल्यास किंवा आधार कार्ड दाखवण्यास टाळाटाळ केल्यास कंडक्टर तुम्हाला पुढच्याच स्टॉपवर उतरवू शकतो आणि कायदेशीर कारवाईही होऊ शकते. असाच काहीसा कडक नियम 75 पार केलेल्या ज्येष्ठांसाठी सुद्धा आहे. ज्यांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेत पूर्ण मोफत प्रवास मिळतो, तर 65 ते 75 वयोगटातील मंडळींना अर्ध्या तिकिटाची सूट आहे. मात्र काही लोक बनावट आधार कार्ड बनवून वय बदलत असल्याचं महामंडळाच्या निदर्शनास आलंय. आता अशा चोरीवर सरकारची कडक नजर असून खोट्या कार्डवर प्रवास करताना पकडले गेलात तर थेट फसवणुकीचा गुन्हा दाखल होईल आणि तुमचा एसटीचा प्रवास कायमचा बंद होऊ शकतो. या डिजिटल युगात एसटीने आधुनिकतेची कास धरत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC सुविधा देखील प्रभावी केली आहे. हे वन नेशन वन कार्ड तुम्ही एसटी सोबतच मेट्रो आणि इतर परिवहन सेवांसाठी वापरू शकता. कंडक्टरला रोख पैसे देण्याऐवजी हे कार्ड टॅप करून तुम्ही तिकीट काढू शकता, ज्यामुळे सुट्ट्या पैशांची कटकट कायमची मिटेल. पण लक्षात ठेवा, तुमच्या खिशात कितीही पैसे असले तरी शिस्त नसेल तर एसटी थारा नाही. दारू पिऊन बसमध्ये चढणाऱ्यांना किंवा तंबाखू खाऊन गाडी घाण करणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागेल किंवा थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. महिलांची छेड काढणारे किंवा विनाकारण राडा करून शांतताभंग करणाऱ्यांची रवानगी थेट पोलीस चौकीत होईल, मग ती व्यक्ती पुरुष असो वा स्त्री. शेवटी पुरुषांसाठी एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता त्यांनाही तिकिटात 10 ते 15% सवलत मिळणार आहे. परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्यानुसार जे पुरुष प्रवासी एसटीच्या अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवरून ऑनलाईन तिकीट बुक करतील त्यांनाच ही सवलत लागू होईल. त्यामुळे आता रांगेत उभे राहून पूर्ण पैसे मोजण्यापेक्षा स्मार्ट बना आणि ऑनलाईन बुकिंग करून आपला प्रवास स्वस्त करा. मित्रांनो, आता आपण एसटी महामंडळाचे हे 5 नवीन नियम सविस्तरपणे पाहिले आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे नियम फक्त कडक करण्यासाठी नाही तर आपलं सर्वांचा प्रवास सुरक्षित आणि शिस्तबद्ध व्हावा यासाठी आहेत. अनेकदा आपण पाहतो की बसमध्ये सुट्ट्या पैशांवरून कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये विनाकारण वाद होतात. कधी कधी सवलतीचा गैरफायदा घेण्यासाठी चुकीची कागदपत्र दाखवली जातात. पण अशा एसटी प्रशासन डिजिटल होत आहे, त्यामुळे माझ्या सर्व प्रवाशांना, बांधवांना, विशेषतः महिला भगिनींना आणि ज्येष्ठ नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की तुमचे आधार कार्ड आणि ओळखपत्र नेहमी ओरिजिनल स्वरूपात सोबत ठेवा. फोटोकॉपी आणि किंवा मोबाईलमधील फोटो कधीही ग्राह्य धरले जात नाही, ज्यामुळे तुमचा ऐन प्रवासात अपमान होऊ शकतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुरुषांसाठी जी ऑनलाईन बुकिंगवर सवलत जाहीर झाली आहे त्यांचा नक्की फायदा घ्या. यामुळे तुम्ही रांगेतली कसरत वाचाल आणि खिशालाही परवडेल. पण मित्रांनो, नियम पाळणे केवळ सरकारची जबाबदारी नाही तर आपलीही आहे. बस आपली आहे, सार्वजनिक मालमत्ता आहे, तिची निगा राखणे आणि प्रवासात संस्कृतपणा पाळणे हे आपले कर्तव्य आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला एसटी महामंडळाचा हा निर्णय योग्य वाटतो का? आणि तुमच्या भागात एसटी फेऱ्या वेळेवर होतात का? आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या 50% सवलतीमुळे खरंच सामान्यांना फायदा होतो का? गर्दीचा त्रास वाढला आहे? तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना आणि मंत्रिमंडळांना व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचाही प्रवास नियमांमुळे अर्ध्यात थांबणार नाही. अशाच नवनवीन सरकारी योजना आणि एसटीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. आपला प्रवास सुखकर होवो.